नमस्कार भावांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर। आज मी चाललो आहे येताल देवाला भेटायला, म्हणजे खंदेरीला चाललो आहे। पायाला लागला काहीतरी। इकडं मित्राने फोन केला, आम्ही चाललोय, येशील काय तू? तर मी येतो बोललो मी। चला बघू आता, बघू पुढं काय काय आहे ते। घराजवळ मित्राच्या इथनं चालत, हा पूर्ण कोलीवाडा आहे, इथनं चालत आता बीचवर जायचं आहे। तर बीचवर बोट, म्हणजे बीचवर म्हणजे जेटी आहे, तिथं गाडी लागली असेल आपल्या बोटमध्ये बसून जायचं आहे आपल्याला। आता समजलं की खाडीला म्हणजे पाणी कमी आहे समुद्रात, ते इकडनं खोलवर समुद्रात छोट्या बोटीत नेणार, तिकडं मग त्या बोटीत चढवणार आम्हाला। बघू कसं काय ते दाखवतो तुम्हाला। पूर्ण फॅमिली पण आहे आमची। समुद्रावर आलो आम्ही, हे बघा, हे असं छोटं बोटी असतं, त्या बोटने तिकडं समुद्रात बोट आहेत तिकडे, ते बघा तिथपर्यंत हे हा छोट्या बोटीने नेणार आम्हाला। आणि बघ किती जण आहे तिथे, अर्धे अजून गेलेत आणि बघा अजून माणसं येतात। आता बोटीत बसताना बघू बाबा, त्या बोटीतनं त्या बोटीत, त्या बोटीतनं ह्या बोटीत। आता अजून एवढी जण बाकी आहेत। बोट निघाली आता, स्पीड बोट आहे। अजून तिकडे लेडीज बाकी आहेत, ते बघा। हे बघा, ही बोट आहे ना, त्या बोटीत नावाला आहे आता। तरी 100-1 माणसं असते त्याच्यात, पूर्ण बोट भरलेली आहे बघा। आलेलो आहोत आता बोटीत बसलो आता, हे बघा सगळे पूर्ण आलेलो आहोत बोटीत। पहिल्यांदा म्हणजे शिवरूप पहिल्यांदा आलं मी दुसऱ्यांदा चाललो आहे इथे। बँजो पण आहे, तू आता काय एन्जॉयमेंट करायला भेटते काय? मारताना नेमकी माती लागली, आणि इथं जरा पाणी कमी असल्यामुळे त्यांचा बँजो पण पडला त्याच्यात। नाश्ता पण आलेला आहे आम्हाला आता, गावला भाव, हे बघा नाश्त्याला सुरुवात बोटीतच। ते माहिती नाही, तो समोर एक डोंगर आहे ना, तो खंदेरी आहे। आणि हा बघा तो छोटा आहे बघा, तो उंदेरी। इकडे खंदेरी आणि उंदेरी जवळच आहे ते।
हे बघा ते अजून आम्हाला अजून 1 तास तरी लागेल. आता नाश्त्याचा ब्रेक चालू म्हणून जरा थांबलेत सगळी. दुसरी पण बोट आले समोर दाखवतो तुम्हाला. ती बघा ती दाखवली ना ती बोट आली आणि एवढी बोट हायली जाईल पण या नाचता येईल म्हणजे हायली एखाद्या त्या दोन्ही बोटी सोबत येतील आता बोट पण आलेली आहे त्यांची. मासे पकडायला गेली ती त्यांना डायरेक्ट इथेच बोलवलं ते खंडेरीला. बघा इथे लागेल इथनं चालत देऊळ आहे इथे. बघा हा देऊळ आहे इथे समोर बघा झेंडे लावले तो आणि हा लाईट हाऊस आहे पूर्ण. सगळे तयार आहेत दोरी अडकले सगळ्यांना उतरायचं बोला. बोट लागले मी उतरलो आता. हा इकडे देऊळ आहे मस्त. पहिले अशी जेटी नव्हती ही होती पहिले साधी. तरी वरती पूल बिल बनवला हा जेटीचा. नाही करून 100-150 माणसं आहेत बोटीच्या. चला तुम्हाला आता दाखवतो कसं आहे ते. तुम्हाला एक सांगायचं आहे मला. तिकडे हा उंदेरी आहे तिकडे समोर दिसते ना हा तो उंदेरी आहे तिथे. बोलतात म्हणजे उंदेरीवरनं असं काही दगड इकडं का आणला तर चांगलं नसतं. एकदा बोट पण बुडालेली त्यांची तशी. आता काय आम्हाला माहिती नाही एवढं. बघू आता इथंच दूर तिने बोलवलंय. मान आहे देवळात चाललोय पाया पडायला. हा जो दगड आहे तो दरवर्षी थोडा वाढतो. म्हणजे दगड म्हणजे हेच ते वेताल देव आहे. हात सगळे इथं बसले रक्कम मान दिन असतं.
आलंय ना अजून इथं पोचलंय ना. मग नको का माहिती आहे मग खाऊन पिऊन मग येते त्याच्या नागरोस काय काढू नको तिला बी आणि सगळ्या बारका बी बारका झाला कसला धक्का हो लागता का आणि पोटाला पोटला द्यायलाच पाहिजे जेव्हा जेव्हा वेळ झाली तुझा बनवायला जेव्हा येते पोटला जेव्हा आ जेव्हा 2 मिनिटं धरून दे. इथं लक्ष लाव बघ आली काय ती येते होती तुझ्या दारात लागेल
गड आणलाय आणि मस्त व्ह्यू बघा असला भारी आहे. समोर समुद्र, इकडे जेवण चालू आहे आणि इथं आम्ही बसलो सगळे. दिवसाची कमाई वर्षाने मिळत कष्ट आता पाया पडून झालं आमचं सगळ्यांचं. बघा हा पाठी देऊळ आहे आणि इथं मी आता समुद्र म्हणजे असं समोरच असा बुरुज आहे. हा बघा पाठी पूर्ण मस्त असा मोठा समुद्र एकदम. एकदम मस्त एकदम. या किल्लाच आहे एक प्रकारे उतार देवाचा. काका माझा आम्ही खंदेरीच्या यावर आलेलो आहोत. इथे वेताळेश्वर देवाचा देवस्थान आहे आणि मड देव खंदेरी असे म्हणतात त्याला. इथे कोली आगरी लोक इथं होडी आणली की त्याचा मान देण्यासाठी येतात. आणि इथे आता त्यांचं माझी मुलगी पुतणी आहे, तिचा मित्र आहे, आदित्य नाव आहे त्याचं, आदित्य जगू. त्यांच्या बोटीतून आम्ही इकडे आलेलो आहोत आणि त्याने आम्हाला इथे बोलावणं केलं, त्यामुळे आम्ही त्याला विनंतीला मान देऊन आम्ही इकडे आलो. आणि मस्त म्हणजे त्यांचा एवढा मानपान आहे ना, सुंदर वाटलं बघायला. भरपूर काही काय कौल लावले, तो सर्व प्रकार आम्हाला सर्व ते त्यांना बघायला भेटला तेवढा. मस्त वाटलं, मजा वाटली. आणि हे एवढं परिसर बघून आहे ना, ही माझी तिसऱ्यांदा फेरी आहे, पण असं कधी बघायला भेटलं नाही. यायचो फक्त बघायचो आणि जायचो एवढं. पण हे आता मानपान बघायला भेटलं ना, ते सुंदरच वाटलं खरंच. देवा तेवढाच स्थान आहे ना, ते जागृत स्थान आहे. खंदेरीच्या देवा बोलता वेताळे देवा, ते हे वेताळे देवा, वेताळेश्वर महाराज. जय महादेव, जय महादेव, जय शिवशंभू, जय शिवशंभू. बघितलं तुम्ही, म्हणजे आता माझ्या फॅमिलीतले पण खुश आहेत आले तर. कारण आता असं सहसा येता नाही येत, म्हणजे येऊ शकता तुम्ही. तुम्हाला आता थळवरून बोट असते, थळवरनं तुम्ही येऊ शकता. अलिबाग थळ म्हणून इथनं बोट पकड, इथं पाठीच आहे ते. इथनं बोट असतात काहीतरी, ते घेतात पैसे, ते म्हणून नक्की माहिती नाही. पण मी हा माझी पण दुसऱ्यांदा वेळ आहे. मी एकदा पण मित्रासोबत आलो आणि आता पण मित्रासोबतच आलो आहे. आणि मस्त वाटतं एकदम. आता जेव्हा येऊनची तयारी चालू आहे. मटण म्हणजे बोकड असतो आणि कोंबडीचा मान असतो, बोकड आणि कोंबडी. जरा जेटीवर आलो ही अशी पूर्ण मस्तच. म्हणजे आता जरा ऊन जास्त आहे म्हणून संध्याकाळी जरा हे झाला, ऊन कमी आलं की फोटो शूट. आणि ते बघा समोर आहे आरसेफ कंपनी. ही समोर आरसेफ कंपनी आहे पूर्ण. तिकडनंच बोट येतात थलवरनं. ते खंदेरी बोललं ना, माशी उंदेरी बघा. हा मध्ये ते बेट आहे तो उंदेरी आहे. दर्शन झालं आमचं. आणि हे बघा हा लाईट हाऊस आहे इथे यांचा. आणि इथं पूर्ण म्हणजे किल्लाच आहे पूर्ण इथं. ह्याच्या पलीकडे इकडं हेलिपॅड आहे. हो इकडे इथं हेलिकॉप्टर आहे, इकडे उतरतं पलीकडे. मस्त आहे एकदम असं बघणार काय. हे बघा आमची माणसं बसले तिथं मध्ये. हे वरती जाऊन आले तुझ्या. चाललो आता वरती लाईट हाऊसची. इथं मला वाचता येते मुंबई व्ह्यू आहे इकडं ह्या साईडने बघा. ह्या साईडला
इकडं मुंबई दिसतं. हवा बघ इथं इथं झोपा हो. हा तर इथं आम्ही एक ठिकाणी आलोय. इथं ही बघा ही दगडं वाजणारी दगड आहेत. ही तुम्हाला दाखवतो वाजवताना. हे बघा हे वाजणारी बघा दिसते तुम्हाला निशाणी. हे बघा आवाज आहे का? हा आवाज बघा असा लोखंडासारखा आवाज येते. हा दगडातनं आवाज बघा लोखंडासारखा येते एकदम. आलं इथे. इथं पर पर्सन 10 रुपये एंट्री. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत फक्त टाईम असतो बघायचा. सॉरी तुम्हाला व्हॉइस ओव्हर द्यायला लागतोय मला, कारण इथे जरा चुकून माझींना माईक बंद पडला, म्हणजे आवाज ना आला या व्हिडिओला, का माहिती नाही. इथं आम्ही आतमध्ये गेलो लाईट हाऊस बघायला. आता चाललोय वरती. आम्ही वरती चाललोय बघा. थांबत आमची माणसं तिकडे आहेत आणि इथनं अजून व्ह्यू मस्त आहे बघा. म्हणजे इथं अजून वरती जायचं आम्हाला. हे धावू नका. तिकडे तुम्हाला तोफ दिसते की नाही माहिती नाही. हे बघा तोफ आहे. मस्त व्ह्यू आहे इथनं. हे बघा ही आतमध्ये एक लाईट आहे, ते रिफ्लेक्ट करते सगळीकडे. मोठी ना आहे तिथे. हा हे गोल गोल फिरते ना, गोल गोल फिरते नाही. पडदे काढत असते नाही, मग मधला लाईट पेटल्यावर ना पडदे काढत असते. हे पडदे लावलेले आहेत कांद्याला ह्याला कॅचला. आणि हो मी याच्या आतमध्ये लाईट आहे ते इकडं तेव्हा बाजू तिकडनं दिसते पूर्ण. हो बघा गरम आहे पण काय सीन आहे. वाव मस्त आहे एकदम. तर बघितला फोटो काढले जरा. आणि हे बघा काय हवा येते इथनं, म्हणजे तुम्हाला आता आवाज येते की नाही मला माहिती नाही. मस्त एकदम हवा येते. दाखवतो बघा. झालं आता बघून आमचा. चाललो खाली. ते जास्त वेळ नाही ना खाली आमचे, म्हणजे अजून दुसरे आहेत ते वाट बघतात खाली. लाईट हाऊस म्हणजे पहिल्यांदा आलो मी लाईट हाऊसमध्ये. या लाईट हाऊसला येऊन नाही गेलो. जेवण झालेलं आहे आमचा. आता बसलो जरा. आता काय माहिती नाही, निघायचं आहे का थांबणार का माहिती नाही. बघू आता. तर जेवण म्हणून मटण होता, त्यांचं ते देवाला द्यायला लागतं इथं. आणि बाकी आहे बघू आता काय. अजून जेवण बाकी आहेत बाकीच्यांचे. त्यांचं झाला मग आम्ही निघायचं आहे. नाचायचं ना माहिती आपल्याला. बघू. इथले पोरं आहेत ते बोटीवरनं उड्या मारतात. मग दाखवतो तुम्हाला थांबा. निघालोय आणि त्याचा फुल नाचता इथे दे बघा. वरपासून खालपर्यंत.
बोटीनं उडी मारून त्या बोटीत गेलेत, त्या बोटीत उड्या मारून गेले. उडी मारलेलं पाण्यात ती पोर आहे ती बघा. म्हणजे झालं आम्ही निघालो इथनं, उतरलो बोट म्हणून. आता गप्प घरी जाऊन आंघोळ करायची. माझी अवस्था दाखव तुम्हाला काय आलं ती. चला पूर्ण गुलालाने माखलं, पूर्ण गुलालाने माखलोय. वाट लागले एकदम, सगळे गुलालाने माखले. मग मी सगळे बघा. चला आता गाडीत बसतो, घरी जायचं आहे. गाडी काढून जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच करा. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये.